नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण आलेलो आहोत आपल्या सगळ्यांची लाडकी मालिका नंबर 1 मालिका ती म्हणजे ठरलं तर मग, आणि आपल्यासोबत आहे आपल्या सगळ्यांचीच लाडकी प्रिया। हाय, हॅलो, कशी आहेस? मस्त, तू कशी आहेस? मी पण छान, मस्त। तर आपल्या सगळ्यांनाच मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा, आणि तुला देखील। तर काय, गोड तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। तू बोलणार आहेस का गोड आज आमच्याशी? कारण तन्वी जनरली गोड बोलताना आम्हाला सगळ्यांना ऐकायचं आहे आज। तर काय सांगशील, कसा चालू आहे आपला हा सगळा सीन किंवा सगळ्या गोष्टी कशा सुरू आहेत? तन्वी तुम्हाला खोटं खोटं गोड बोलताना दिसतेच आहे, आणि तशी अजून पुढे थोडी दिसत राहणार आहे। पण खरं खरं गोड बोलणं तन्वीसाठी जरा अवघड आहे, त्यामुळे ती काही खरं वगैरे बोलणार नाहीये। तिळगुळ खाणार आहे पण गोड बोलणार नाहीये। येस, तिळगुळ खाणारे पण गोड बोलणार नाहीये। तर सध्या आम्ही बघतोय की एक असा चान्सच मिळाला आहे तुला कुठेतरी, एकदम छान मधुभाऊ असे नकळत तुझ्या साईडनं आहेत असं काहीसं वाटतंय आम्हा सगळ्यांना इनडायरेक्टली। तर अजून काय काय तुझे प्रयत्न राहणार आहेत ह्या सगळ्यात, की कसे ते वेगळे असणार आहेत, किंवा काय अजून प्लॅनिंग करतेस तू? डेफिनेटली तन्वीचा अल्टिमेट गोल जे आहे, तन्वी म्हणजे प्रियाचा अल्टिमेट गोल जो आहे तो आहे अर्जुनशी लग्न करणं। जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत काही प्रिया गप्प बसत नाही। सो तुम्हाला त्या दिशेने प्रियाचे प्रयत्न दिसतील पुढच्या काही भागांमध्ये, तुम्ही बघतही आला आहात। पहिल्या भागापासून तिचं हेच म्हणणं आहे की तिला अर्जुनशी लग्न करायचं आहे, पण अर्जुनला काही तिच्याशी लग्न करायचं नाही आहे, कारण त्याचं प्रेम आहे सायलीवरती। पण मग आता प्रिया कसं मॅनेज करून त्याला लग्नासाठी कन्व्हिन्स करते, घरच्यांना कन्व्हिन्स करते लग्नासाठी, हे तुम्हाला बघायला मिळेल। येस, नक्कीच। आम्ही बघितलंय की तू प्लॅनने असं सगळ्यांना उडवतेस नाही का? तसं पतंग वगैरे कितपत तुला उडवायला आवडतं, किंवा काय तुझे अनुभव आहेत, काय किस्से आहेत का? मला जेन्युइनली येत नाही। मी लहान असताना मला पतंगांचे रंग खूप आवडतात। सो मला ते स्टॉल्स असतात त्याच्यावरती वेगळ्या रंगाचे पतंग असतात, ते मला भयंकर आवडतं। खूप अट्रॅक्टिव्ह आणि खूप प्लेझंट दिसतं। अनफॉर्च्युनेटली म्हणजे मी लहान असताना जेवढं टेरेसवरती असं पतंग वगैरे उडताना दिसायचे तेवढे आता दिसत नाही, तर वाईट वाटतं। की असं वाटतं की दिसले पाहिजेत ना, किती छान वाटतं ते। तो सण आहे आणि तो साजरा केल्याची एक गंमत येते। मला पतंग नाही उडवता येत, मी फार तर अशी फिरकी घेऊन उभी राहीन असे। अगं, फिरकी धरणं पण खूप महत्वाचं असतं। हो ना, पण पतंग उडवणं नाही, पण जमेल, कोणीतरी थोडं उडवून दिलं तर असं प्रयत्न करायला आवडेल। येस, नक्कीच। कोणत्या पद्धतीचे पतंग आवडतात ग तुला? मला ना ते कागदाचे पतंग असतात ना, हलके एकदम, तर ते खूप नाजूक असतात, ते मला आवडतात, आणि रंगीत असे। लहान असताना शाळेत आपल्याला क्राफ्टला बनवायला सांगायचं नाही की घरून एक पतंग बनवून आणा वगैरे, तर तेव्हा पडजे असे रंगीत कागद लावून वगैरे। हो, शाळेत बनवलंय। आणि शाळेत नाही का आपल्याला प्रत्येक गोष्ट बनवायला देतात ती, तर त्यातलं एक पतंग डेफिनेटली होतं, आणि मग त्याच्यावरती काहीतरी ड्रॉ करा किंवा काहीतरी असं, तर मी चेहरा मला अजूनही आठवतात, डोळे, नाक असं, आणि ओठ काढले होते वगैरे, आणि ते तो पतंग कधी उडाला नाही आकाशात, पण हरकत नाही, बनवला होता। येस, तर आता मकर संक्रांत आपल्या सगळ्यांचाच छान असा आवडता सण आता येतोय, तर त्याच्याबद्दल तू काय तयारी केलीस अशी विशेष, काही स्पेशल? डेफिनेटली तिळगुळ। मला असं वाटतं की मी आणि आई आम्ही दोघी मिळून तिळगुळ बनवतो। आणि आधी ना मला मजा ह्यासाठी वाटते की आधी ना आमचे ना छान व्हायचे नाहीत लाडू, मग खूप रिसर्च आणि असं यूट्यूबवरती बघून वगैरे फायनली एक रेसिपी सापडलेली आहे ज्याच्यात
तर आई मला त्या दिवशीच आठवण करून देत होती की अच्छा हे माप आहे ना वगैरे, हो आपण मग हे करूया. सो आता एक तो कार्यक्रम असणार आहे. मला भयंकर आवडतात तिळगुळ, कारण एकतर थंडीच्या दिवसांमध्ये तिळ चांगले हो शरीरासाठी, गूळ असतं त्याच्यामुळे असं हेल्थ रिलेटेड तुम्हाला असं काही डाएट वगैरे असं तुमचं काही खराब होत नाही, बिघडत नाही त्याच्यामुळे. त्यामुळे बिंदास खाऊ शकतो एकतर आपण. आणि छोटे असतात, आता दादा टाकलं. येस. तर काय मग आतापासूनच काही असे घेऊन फिरतीयस तिळगुळ की त्याच वेळी घेणार आहेस? नाही बनवायचे. मला सुट्टी होती तर मी म्हटलं आईला चल आपण बनवूया, तर ती म्हणाली नको आता बनवलं तर लगेच संपून जातील. कारण जेन्युनली लवकर संपतात. फक्त एकच गोष्ट आवडत नाही, ते इतके गरम असतात ना, त्यात ते हाताला तूप लावून वळायचं म्हणजे ते तूपही गरम होतं आणि खूप चटके. पण म्हणतात ते काय, हाताला चटके तेव्हा मिळते भाकर, हाताला चटके मिळते तिळगुळ. येस. आणि काहीतरी गोड खायचंय, म्हटल्यावर ते होणारच. एखादी तुझी आठवण काही ह्या सणातली जी तुला आजही आवर्जून आठवते पटकन? नाही, अशी आठवण अशी नाहीये, खरंच नाहीये. पण मला आवडतो हा सण, कारण तो एक दिवस असतो. खरं तर आपण एकच दिवस तो साजरा करतो, पण अत्यंत साध्या पद्धतीने. आणि आठवण ही आहे की लहान असताना ते घरोघरी जाऊन जे फुटाणे आणि तिळगुळ द्यायचे, मग ते म्हणायचं, मला असं वाटतं की या गोष्टी मिसिंग आहेत थोड्याशा आयुष्यात. आता मोठं झाल्यावरती ना तितकं कम्फर्टेबल नाही वाटत की दारोदारी ॲक्च्युअली लिटरली त्यांच्याकडे बसून ना. मग मला अजूनही आठवतं की आम्ही मैत्रिणी जेव्हा बिल्डिंगमध्ये जायचो तेव्हा जर हातात दिले ना, तर आधी ते सगळे फुटाणे संपवल्याशिवाय काही घरातून निघायचं, त्यांच्या सोफ्यावरून उठायचं नाही. मग अर्धी घरं झाल्यानंतर एका पडल्यानंतर ते जात नाहीत, मग फक्त जमा करायचे, मग ते हात चिकट होणं, अशा काही मेमरीज आहेत. त्या ज्या काही गमती जमती आहेत. सेटवर आम्हाला काही असं वेगळं सगळं आम्हाला बघायला मिळणार आहे का? काही असं छानसा सीन आम्हाला बघायला मिळणार आहे का ह्या निमित्ताने? जे काही तुमचे प्रयत्न असतात आमचे पुढे काय घडणार आहे हे जाणून घेण्याचे, त्याला मी अजिबात खत पाणी घालणार नाही. तुम्हाला काही कळणार नाही, किंवा रादर तुम्हाला कळेल, आज तुम्ही पाहालच की काय काय घडणार आहे. पण डेफिनेटली मी एवढं सांगू इच्छिते की प्रेक्षकांना जे अपेक्षित आहे, त्यांच्या मनातली जी इच्छा आहे ती हळूहळू पूर्ण होणार आहे. तर ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवा. तो प्रवास त्या दिशेला सुरू झाला आहे. प्रियाची इच्छा नाही आहे, जे प्रेक्षकांच्या मनात आहे ते प्रियाच्या मनात नाही आहे. पण प्रियाच्या मनातलं काहीही घडणार नाही आहे, उलट प्रेक्षकांच्या मनातलं घडणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी या सिरियलची साथ सोडू नये असं प्रियांका सांगते प्रेक्षकांना. त्यामुळे प्लीज बघत राहा. ठरलं तर मग तुमच्या सगळ्या आवडीच्या गोष्टी लवकरच घडणार आहेत. फक्त चांगल्या गोष्टींसाठी वाट पाहावी लागते. तिळगुळ खाण्यासाठी ते तिळ भाजा, मग ते गुळ वितळेपर्यंत पूर्ण थांबा, मग त्याच्यानंतर ते मिक्स करा, मग ते गरम असताना वळा, मग ते जाऊन खा. तर ही जितकी प्रोसेस आहे ना, तसंच चांगल्या गोष्टी सिरियलमध्ये घडण्यासाठी पण एक प्रोसेस असते. तर ते प्रोसेस आय गेस तुम्ही एन्जॉय करा. पण 100% तुमच्या आवडीच्या गोष्टी घडणार आहेत. येस, नक्कीच. तुला खूप साऱ्या शुभेच्छा, आणि तुम्हा सगळ्यांना देखील मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तू देखील तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा. येस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.